मॅडम नेमका केसमध्ये आज काय झालेलं आहे काय सांगा? आज आमच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी 29 तारीख दिलेली आहे. नेमकं कोर्टाने काय सांगितलंय? ही तारीख जी आहे ती का मिळाली? नेमकं काय झालं? तारीख जे आहे 29 तारीख त्याच्यासाठी दिलेली आहे. त्या दिवशी आमचा आर्ग्युमेंट होणार आहे. आणि त्या आमदारकीचं काय झालं? आमदारकीचा जे निकाल आहे बहुतेक 1 एप्रिल जे आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये 1 एप्रिलची डेट दिलेली आहे. काय स्टेटमेंट होतं नाना पाटेकरांचं, त्याचं तुम्हाला भाष्य करावंसं वाटतं? जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगते की नाना भाऊ, तुम्हाला जे महिला आहे त्यांची व्यथा जे असते, एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचं अस्तित्व निर्माण करतीये, आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती, 2 मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय, तो महिला कुठे जाणार? एलिमनी नाही मागणार, आपला मेंटेनन्स नाही मागणार, आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लिगल व्हायला पाहिजे. कशाला दहेज लिगल व्हायला पाहिजे? एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाचा निर्माण नहीं होता. इतना ही मैं बोल. जो कोर्ट ने मुझे 2 लाख रुपए दिए हैं उससे मैं संतुष्ट नहीं हूँ. कम से कम हमने 15 लाख रुपए मांगे थे, तो हम वापस से पिटीशन डालने वाले हैं. और ये जो याचिका है जो उसी के से में हमने मांगनी की है कि हमने 15 लाख मांगे थे, तो हमको बढ़ा के ये कम से कम 9 लाख रुपए दिए जाए. कालच्या कोर्टाने जी कालच्या कोर्टाने जी पोटगीची ऑर्डर दिलेलं आहे त्याला तुम्ही चॅलेंज करते, म्हणजे वाढवून तुम्हाला पाहिजे असं अर्ज करणार आहे ते केलं आहे, काय सांगा? जे खालच्या कोर्टामध्ये आम्हाला 2 लाख रुपये मेंटेनन्स दिलेला आहे, आणि आमची जी मागणी होती 15 लाखची होती, आणि ये पिटिशनमध्ये पण आम्ही टाकलेलं आहे की आमची 15 लाख रुपयाची मागणी होती, तो आम्हाला वाढवून द्या, कमीत कमी 9 लाख रुपये दर महिना तो द्या, आणि आमचा जे कोर्टाचा खर्च आहे 25 लाख झालेला आहे ते पण तुम्ही आम्हाला द्या. हे सगळी मागणी आम्ही इथे पण केलेली आहे, आणि जे कोर्टामध्ये आमचा केस चालू होता तिकडे पण आम्ही करणार आहे. सर काय सांगाल, आज नेमकं धनंजय मुंडे संदर्भात सुनावणी होती, पोटगी संदर्भातली काय झालंय कोर्ट? आज धनंजय मुंडे यांनी जे अपील दाखल केलंय की अंतरिममध्ये जे वांद्रेच्या कोर्टाने दिलाय त्या अपिलाला आम्ही लेखी म्हणणं दाखल केलेलं आहे, आणि आमचे काही कायदेशीर पॉईंट उपस्थित केलेले आहेत, आणि कोर्टानं 29 तारखेला तर फायनल सुनावणी ठेवलेली आहे. त्याच्यात आज कोर्टाने काही सांगितलंय का? नाही, कोर्टाने फायनल हिअरिंगची तारीख ठेवली आहे, कारण हे मॅटर अर्जंट असल्यामुळं 29 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे. आपली काय मागणी आहे सर की आपण आमचं शेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमची फायनल पोझिशन बरोबर नाही आहे. आमच्या जे काही फॅक्टऱ्या काही ते कागद दाखवलेले आहेत ते सगळ्या फॅक्टऱ्या बंद आहेत. हे धनंजय मुंडेंनी फॅक्टऱ्या हे केल्या होत्या, पण त्याच्यावर कुठले व्यवहार नाही, आणि आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, आणि 2 मुलं सांभाळणं, त्यांचा शिक्षणाचा खर्च, आणि आम्ही स्वतः मेंटेन एक मंत्र्याची बायको म्हणून ते सध्या आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विचारता आम्ही ते वाढीव मिळण्यासाठी मी दुसरा अपील ऑनलाईन दाखल करतोय आज. आणि त्याची याचिका 1 एप्रिलला आहे. 1 एप्रिलला सुनावणी ठेवली. मी त्यामध्ये वकील आहे. आम्ही त्याच्यामध्ये मूळ ग्राउंड असा घेतलेला आहे मेन, की त्यांनी जे शपथपत्र दाखल केले असेंब्लीच्या इलेक्शनच्या वेळेस परळीच्या विधानसभा मतदारसंघात, त्यामध्ये त्यांनी पहिली बायको करुणा मुंडे त्याचं नाव ते दाखवलेलं नाही. आणखी जे काही करुणा मुंडे यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे त्याचा कुठे उल्लेख केला नाही, आणि 2 मुलांचे नाव उल्लेख केला आहे. त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी 2019ला मुलाचा उल्लेख केलेला नव्हता.
त्यामुळं हे खोटी माहिती दडवणे, खरी माहिती दडवणे हे निवडणूक आयोगाचं जे निवडणूक कायदा आहे त्याचं 125A प्रमाणे 6 महिने शिक्षा होऊ शकते. आणि जो अग्रीड पर्सन आहे तो प्रायव्हेट कंपनी, आमची ते प्रायव्हेट कंपनी परळीच्या कोर्टात सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.